संध्याकाळच्या टाइमला कुठेतरी पुण्यात फिरायला जायचं होतं. तर नमस्कार मित्रांनो, मी विदर्भाचा आदेश. आज आपण जाणार आहोत पुण्यातल्या सर्वात फेमस ठिकाणी, ते म्हणजे दगडूशेठ गणपती मंदिर. सर्वात पहिले मेट्रोने आपण मंडईमध्ये पोहोचलो. या काकांनी जे लिहिलं आहे ना, ते बघून मला खूप भारी वाटलं. नंतर तिकडूनच आपण दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये आलो. आतमध्ये आल्याबरोबर सर्व भाविकांच्या मुखातून गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने मन भारावून गेलं होतं. नंतर बाप्पांचं आरामात दर्शन घेतलं. आज मंदिरामध्ये गर्दी एवढी होती की पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती. तरीही वाट काढत बाहेर आलोच तर अचानक आपले मित्र भेटले. त्यांच्यासोबत सुद्धा बाप्पांचं डबल दर्शन करायला निघालो. बाहेरून गणपती बाप्पांचं मंदिर एकदम भव्य आणि आकर्षक दिसते की तुम्हाला काय सांगू. जवळच आम्ही उकडीचे मोदक खायला आलो. हा मोदक खाऊन माझं मन तर एकदम तृप्त करून टाकलं आपल्या भावाने. आता आपली गँग आली आहे म्हटल्यावर आम्ही कुठे फिरायला जाणार नाही असं होऊच नाही शकत. नंतर त्यांच्यासोबत मस्त लस्सी वगैरे घेऊन आपल्या भावांचा निरोप घेतला आणि पटकन पोहोचलो डायरेक्ट भंडाऱ्यामध्ये. कारण रोज रोज मेसचं खाऊन मी कंटाळलो होतो. आज खूप दिवसानंतर काहीतरी चांगलं पोटाला लागलं. आता घरी जायला तर आपल्याला थोडा टाइम आहे, म्हणून पुण्यामध्येच आंब्याचा रस पिऊन घेतला. शेवटी रात्री चेस्टचं वर्कआउट करण्यासाठी जिम मध्ये पोहोचलो. शरीराचा घामघाम करून आपलं मजबूत वर्कआउट संपवलं. चला भेटू आपण अशाच एका नवीन व्लॉग मध्ये. तोपर्यंत तुमच्या भावाला फॉलो करून घ्या.